नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे क्रांती चौक येथे गायरान धारकांचे जेल भरो आंदोलन। गायरान धारकांच्या जेल भरो आंदोलनाला क्रांती चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त। छत्रपती संभाजीनगरमधील बाळापूर ग्रामपंचायतीचं ऐतिहासिक पाऊल, गावात दारूबंदीचा ठरावाची प्रभावी अंमलबजावणी। तर शेवटच्या चौथ्या सोमवारी सुद्धा श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। घृष्णेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्तात चोरट्यांनी मारलाय डल्ला। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेची तक्रार विनोद पाटील यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना केली आहे। त्या अनुषंगाने एक पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये भेटी दरम्यान झालेल्या विस्तृत चर्चेतील मुद्दे त्यांनी स्पष्ट केले। माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी भेट मागितली, त्यांनी तात्काळ मला भेट दिली। सुमारे 50 मिनिटं त्यांनी माझं सविस्तर ऐकून घेतलं। त्यांच्या समोर माझं एकच म्हणणं होतं की शहराच्या विकासाला साहेब आमचा विरोध नाही, परंतु जो कायदा तुम्ही ठरवून दिलेला लँड ॲक्विजिशन ऍक्ट आणि माननीय उच्च न्यायालयाचे आदेश हे दोन्ही त्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आलेले आहे। घरासमोरची रुंदी शासनाने 3 वेळेस वाढवली, याच्यात आमची चूक नाही। आम्ही विकासाला तयार आहोत, परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा। जे महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्याही कायद्यात न बसणार अतिक्रमणाच्या नावाखाली मोहीम केली, अतिक्रमण मोहीम नाही, ही दडपशाही मोहीम आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझं ऐकून घेतलं। त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनावर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबदल्याचा माझं म्हणण्याचा जो पॅराग्राफ होता त्याच्यावर साहेबांनी अंडरलाईन केलं। साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा। आम्ही कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाच्या विरोधात नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांना पटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले। मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही दडपशाही दंडेलशाही या ठिकाणी थांबवावी। माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं। आम्ही तुम्हाला 5 दिवसाचा वेळ देतो, 5 दिवसाच्या आत तुम्ही याद्या प्रसिद्ध कराव्या। मला तर शंका अशी आहे की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही, ज्या घाईघाई गडबडीत त्यांनी पाडलं। त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी, कोणाकोणाचे घरं पाडले, जुना नकाशा किती मीटरचा होता, नवीन नकाशा किती मीटरचा आहे, तुम्ही किती मीटर पाडले, त्यांना मोबदला कधी देणार, क्रमांक 1चा प्रश्न। दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो, हा नकाशा अंतिम नाही। कुठल्या अधिकारामुळे तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी पाडापाडी केली याचा खुलासा तुम्ही करावा। आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव भगिनी मागणी करताय नवीन बांधकाम परवानगीची, त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय, हे उत्तर देताय की हा अंतिम नकाशा नाही, मग त्याची स्पष्टता द्यावी। एक नकाशाचे तुम्ही 2 अर्थ कसे लावता? आणि शेवटचा क्रमांक प्रश्न माझा असा आहे की जर 5 दिवसाच्या आत त्यांनी कारवाई केली नाही तर बाय नेम जी श्रीकांत या अधिकाऱ्यांसाठी मी हायकोर्टात जाणार। मान्य मुख्यमंत्रीचा आदेश, मान्य हायकोर्टाचा आदेश यांनी पालन केलं नाही, यांच्यावर मी एन्क्वायरी कमिटी मागणार, मी सेंट्रल विजिलन्स कमिशनकडे जाणार, यांच्यावर चौकशी मागणार। आणि स्पष्टपणे सांगतो, आतापर्यंत तुम्ही जी पाडापाडी केली याचा हिशोब जनतेला द्या, तुम्ही सगळ्यांना आर्थिक मोबदला द्या, त्यानंतरच कारवाई करावी। मराठवाडा बहुजन विकास आघाडी व स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी यासह सर्व आंबेडकरवादी डाव्या पक्षाच्या वतीने भूमिहीन दलित आदिवासी ओबीसी यांना गायरान व शासकीय ताब्यातील जमिनीतून बेदखल करण्यात आल्यामुळे सरकारच्या विरोधात क्रांती चौकात जेल भरो आंदोलन करण्यात आले। त्यांच्या मागण्यांविषयी रमेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। या राज्यातलं जे सरकार आहे त्या सरकारनं आतापर्यंत दलित आदिवासी आणि ओबीसीच्या विरोधात अनेक शासन निर्णय काढलेले आहेत। त्यापैकी त्यांनी आता 17 जुलै 2025 रोजी गायरान जमिनीवर ज्यांचं अतिक्रमण आहे किंवा ज्यांचा ताबा आहे गेल्या 40 वर्षापासून त्यांना निष्कासित करण्याचं ठरवलेलं आहे। आणि या ठिकाणचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि माननीय तहसीलदार हे आमच्या अतिक्रमणाचा पंचनामा करत नाही किंवा अतिक्रमण नोंदवहीला
ते नोंद करत नाही, म्हणून गायरान जमिनीचा शासकीय पुरावा होऊ शकत नाही. म्हणून आमच्यावर शासनानं या राज्यातलं सरकार जे आहे ते अत्यंत भ्रष्ट आहे. त्यांना 52,000 कोटीच्या गुंतवणुकीच्या नावाखाली या ठिकाणी गोरगरिबांचे घरं पाडले. जे श्रीकांत यानं शहराच्या महापालिकेत जे श्रीकांत याने गोरगरिबांच्या वार्डातून त्यांनी रस्ते नेले आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं शहर बकाल केलं. आमचं शहर हे औद्योगिकदृष्ट्या आणि ऐतिहासिक असं शहर असताना त्या शहराला आणि या जिल्ह्याला बदनाम करण्यासाठी या ठिकाणचं राज्य सरकार काम करीत आहे. आणि हे सरकार मनवादी सरकार आहे, जातीवादी सरकार आहे. त्यामुळं ते आमच्या लोकांच्या नावे जमीन करत नाही आणि आमच्या लोकांचा आर्थिक स्तर उंच होऊ नये असा या सरकारचा प्रयत्न आहे. खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने लाखो पर्यटक वेरूळ येथे दर्शनात येत असून त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा 2 किलोमीटर पर्यंत लागले असल्याचं चित्र शुक्रवारी आणि शनिवारी दिवसभर पाहायला मिळालं. यावेळी आलेल्या पर्यटकांना गाडी लावण्यासाठी योग्य पार्किंग न मिळाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाटेल तिथे वाहने लावून पर्यटकांनी लेणी बघत भगवान श्री घृष्णेश्वराचं दर्शन घेतलं. शुक्रवारी स्वातंत्र्य दिन, शनिवारी गोपाळकाला, गोकुळाष्टमी आणि रविवारी शासकीय सुट्टी असल्याने परिसरामध्ये मोठ्या संख्येने देशभरातून पर्यटक लेणी बघण्यासाठी आले आहेत. याचा फायदा तेथील स्थानिक व्यापाऱ्यांना मोठ्या संख्येने झालाय. राहण्यासाठी लॉजिंग, जेवणासाठी हॉटेल्स आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी खरेदी विक्री करून येथील विक्रेत्यांचं आर्थिक गणित चांगलं बसलंय. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहवर्धक वातावरण आहे. विशेष म्हणजे इतकी गर्दी महाशिवरात्रीला देखील नसते. यंदा प्रथमच दर्शन रांग 1 किलोमीटर पर्यंत आली आहे. मंदिर परिसरात घाणीचं साम्राज्य, भाविकांमध्ये नाराजगी. विशेष म्हणजे 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक दररोज या ठिकाणी येतात. परंतु सध्या भाविकांना दर्शनासाठी जाताना नाक धरून देवदर्शनात जाण्याची वेळ आली आहे. मागील अनेक दिवसांपासून मंदिर परिसरात दलदल झाली आहे. त्यामुळे परिसराला मोठी दुर्गंधी येते. येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे काम करावं म्हणून भाजपचे गंगापूर तालुका अध्यक्ष रवी चव्हाण यांनी मागील आठवड्यात स्थानिक प्रशासनाकडे मंदिर परिसरात झालेले घाणीचं साम्राज्य संदर्भात एक निवेदनाद्वारे स्थानिक प्रशासनाला चेतावणी देण्यात आली होती. दखल न झाल्याने आता कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न पडलाय. मंदिर परिसरातील दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना नाकाला रुमाल लावावा लागत आहे. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. माहौल तो अच्छा है, लेकिन जितना गंदगी है उस गंदगी के हिसाब से आप देखेंगे ना तो आपको आने का, मैं तो दोबारा नहीं आऊंगा. दो तरफ गर्दी, दोनों साइड है, अंदर भी है और अंदर इतनी फैसिलिटी कुछ नहीं है. बराबर. और ये गंदगी देख के हमको सेकंड टाइम आने का मन नहीं हो रहा है. बराबर. और धार्मिक स्थल पे ऐसा है तो फिर आप सोचो क्या हो सकता है. और चारों ओर गंदगी है, चारों साइड गंदगी है, चारों साइड गंदगी है. हम गुजरात इतने दूर से आए, हमारे गंदगी देखने में अपना दूसरी बार आने का नहीं करेगा. इतने हजारों किलोमीटर दूर से आए हैं दर्शन करने के लिए और ये गंदगी देख के हमको, अंदर भी गंदगी थी, अंदर मंदिर के अंदर भी गंदगी थी. हाँ, अंदर भी ऐसा ही है, पूरा फूला छूटा पड़ा है ना, बिजली पत्र पड़ा है ना, सब ऐसे ही पड़ा है. दर्शन करने में भी भीड़ भाड़ पे और कोई सिस्टमेटिक नहीं है. पात्र शिक्षकांना निवड श्रेणी व चट्टोपाध्याय श्रेणीचा लाभ देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या मागण्यांबाबत माध्यमांशी बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शाळेमध्ये आज कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक 350 काम करताय संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. यांचं आता 4 महिन्याचं मानधन बाकी, आता 2 महिन्याचं ऑलरेडी त्यांच्याकडे आलेलं आहे, पण फाईल इथं आहे तिथं आहे. त्याच्यामुळं ते आता 1 महिना झालं तर पेमेंट आलेलं आहे पण आज मिळालेलं नाही. मग आम्ही कसं 7,000 रुपये मानधन असल्यामुळं कसं जागायचं आणि कसं जायचं आणि कसं यायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे सीओ साहेबांनी लवकरात लवकर आमचं मानधन मिळावं ही त्यांना विनंती करतोय. तुमच्या हक्काचं मानधन पडलेलं आहे पण आम्हाला भेटत नाहीये. का बरं नाही भेटत आहे? तो शासनाचा, प्रशासनाचा ढिसाळपणा मुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. शिकवण्यासाठी किती दूर जावं लागतं? मला 30 किलोमीटर जावं लागतं आता आंबेलोन. ॲक्च्युअल काय झालं, जिल्हा परिषद स्तरावर प्राथमिक शिक्षकांचे अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून बरेचसे प्रश्न प्रलंबित. प्रशासनाला यापूर्वी भेट घेऊन, निवेदनं देऊन त्याची दखल घेतल्या जाते. उदाहरणार्थ
निवड श्रेणी हा शिक्षकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यांनी 24 वर्ष सतत सेवा केल्यानंतर प्रमोशन न मिळाल्याऐवजी ही निवड श्रेणी योजना असते आणि आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जवळजवळ 1.5 वर्षापासून 1000 शिक्षकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत निवड श्रेणीचे. त्यामुळे शिक्षकांची आर्थिक कुचंबना त्या ठिकाणी होती. निवड श्रेणी असो, प्रलंबित वैद्यकीय परिपूर्ती बिलं, इतर बिलं हे असे बरेचसे प्रश्न जिल्हा परिषदच्या स्तरावर शिक्षकांचे प्रलंबित आहेत. वेळोवेळी निवेदन देऊन विचारविनिमय करूनही त्याची उकल होत नाही. परिणामी शिक्षक समितीला आज या आंदोलनाचा पवित्र हातात घ्यावा लागतो. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक. विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी
अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा. मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती ही उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मज़ेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो. बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगरमधील बाळापूर ग्रामपंचायतीने केलेल्या दारूबंदी ठरावाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला असून गावकरी व महिला वर्गाने समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीचे आभार देखील मानले आहेत. बीड बायपास रोडवरील बाळापूर ग्रामपंचायतीमध्ये जून महिन्यात सरपंच नीता सुनील गिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये एकमताने दारूबंदीचा ठराव पारित झाला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती करून दारूचे दुष्परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले. या उपक्रमाला प्रतिसाद देत अवैध दारू विक्रेते 15 ऑगस्ट पासून व्यवसाय बंद करण्यास तयार झाले. यावेळी छत्रपती संभाजीनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस उपनिरीक्षक स्नेहल केदारे व कॉन्स्टेबल सुनील दामोदर यांच्या प्रमुख उपस्थित विक्रेत्यांनी व्यवसाय बंद
बंद करण्याचा संकल्प केला। यामुळे ग्रामपंचायतीच्या धाडसी निर्णय आणि विक्रेत्यांचा सहकार्यपूर्ण प्रतिसाद ग्रामस्थांसाठी आदर्श ठरलाय। यावेळी उपसरपंच अर्जुन चौक, ग्रामपंचायत सदस्य वंदना वाघ, ग्रामपंचायत सदस्य सुनील अवताडे, सुरेश अवताडे, गणेश वाघ, शरद पवार, आकाश बांगर, तंटामुक्त समितीचे सुभाष पवार, ग्रामसेवक सचिन पाटील तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। 15 ऑगस्ट निमित्त ग्रामपंचायतीत सलग 3 दिवस ध्वजारोहणाचा कार्यक्रमही पार पडला। यात ताराबाई रतनराव गिरे, माजी सैनिकाची पत्नी, सुनील वाघ, शालेय अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा सेविका आदींचा उत्स्फूर्त सहभाग होता। दारूबंदीचा ठराव गावकऱ्यांच्या हितासाठी घेतलाय। यापुढे बाळापूर परिसरात अवैध दारू विक्री झाली तर त्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील, असे सरपंच नीता सुनील गिरे यांनी स्पष्ट केलं। दारूबंदी ठरावाला प्रतिसाद देत आपली चूक मान्य करून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नवनाथ बोडके व आर पवार यांचा सत्कार पोलीस उपनिरीक्षक स्नेहल केदारे व कॉन्स्टेबल सुनील दामोदरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी अधिकाऱ्यांनी पुढे अवैध दारू विक्री आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला। बाळापूर ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावात आरोग्यदायी व सामाजिक सलोख्याचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी याला ऐतिहासिक पाऊल ठरवलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव यंदापासून जिल्हानिहाय होणार आहे। गणेश उत्सवानंतर 8 ते 30 सप्टेंबर या काळात महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून यजमान पदासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक महाविद्यालय निवडण्यात आलं आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर कैलाश अंभुरे यांनी दिली आहे। युवक महोत्सवाच्या तयारीसाठी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली आहे। यावेळी कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्यासह सल्लागार समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती। बैठकीत महोत्सवाच्या आयोजनाबाबत विस्तृतपणे चर्चा झाली। या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिव चारही जिल्ह्यात युवक महोत्सवाचं आयोजन केल्यानंतर लगेचच केंद्रीय युवक महोत्सव घेण्याचा निर्णय घेण्यात आला। गुणाक्रमे पहिले 3 संघ केंद्रीय महोत्सवात सहभागी होतील। जिल्हा महोत्सव संलग्नित महाविद्यालय तर केंद्रीय महोत्सव विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर या मुख्य कॅम्पसमध्ये घेण्यात येणार आहे। युवक महोत्सवासाठी संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाईन ठेवण्यात आली आहे। या बैठकीत चारही जिल्ह्यातील 7 महाविद्यालयांचे प्राचार्य, सांस्कृतिक समन्वयक उपस्थित होते। या महाविद्यालयांनी युवक महोत्सव आयोजनाची तयारी दर्शवली। विचार विनिमय तसेच समितीच्या भेटीनंतर 4 जिल्ह्यातील यजमान महाविद्यालय व महोत्सवाची तारीख घोषित करण्यात आली। धाराशिव जिल्हा जवाहर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंदूर तालुका तुळजापूर दिनांक 8 व 9 सप्टेंबर, बीड जिल्हा अट्टल महाविद्यालय गेवराई जिल्हा बीड दिनांक 11 व 12 सप्टेंबर, जालना जिल्हा मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालय अंबड जिल्हा जालना दिनांक 15 व 16 सप्टेंबर, छत्रपती संभाजीनगर देवगिरी महाविद्यालय जिल्हा छत्रपती संभाजीनगर दिनांक 19 व 21 सप्टेंबर याप्रमाणे महोत्सवाचं आयोजन करण्यात येईल। संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व सांस्कृतिक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। यामध्ये प्राचार्य डॉक्टर अशोक तेजनकर, डॉक्टर गणेश मोहिते, प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, डॉक्टर विनोद जाधव, प्राचार्य डॉक्टर रजनी शिखरे, डॉक्टर समाधान इंगळे तसेच प्राचार्य डॉक्टर उमाकांत चन्नशेट्टी व डॉक्टर अंकुश कदम यांची उपस्थिती होती। या चारही जिल्ह्यांचे महोत्सव संपल्यानंतर 27 ते 30 सप्टेंबर या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य परिसरात केंद्रीय युवक महोत्सव घेण्यात येणार आहे। कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाची तयारी सुरू आहे। सल्लागार समिती, संयोजन समिती, जिल्हा समन्वयक व विद्यार्थी विकास विभागाचे कर्मचारी महोत्सवासाठी परिश्रम घेत आहेत, असंही डॉक्टर कैलाश अंभुरे यांनी सांगितलंय। शैक्षणिक वर्ष 2025 व 26 चा जिल्हा युवक महोत्सव 8 ते 30 सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे। या महोत्सवातील विद्यार्थी, कलावंत, साथीदार व संघ प्रमुखांच्या ऑनलाईन नोंदणीचा कालावधी 21 ते 31 ऑगस्ट 2025 असून ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे। जिल्हास्तरीय व केंद्रीय युवा महोत्सव अंतर्गत सादर होणाऱ्या सर्वच कला प्रकार याच्या नोंदणी करावी। त्यानंतर प्रवेशिकेसोबत सर्व प्रपत्र व आवश्यक कागदपत्र जोडून प्रवेशिकेची हार्ड कॉपी 3 सप्टेंबर पर्यंत हरिश्चंद्र साठे विद्यार्थी विकास विभाग यांच्याकडे जमा करावी। यानंतर कोणत्याही प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी, असं संचालक डॉक्टर कैलाश अंभुरे यांनी कळवलंय। शिवभक्तांसाठी पवित्र असलेल्या श्रावण महिन्यांच्या 4थ्या सोमवारी देखील पहाटे 3 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांनी श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। ओम नमः शिवाय, हर हर महादेवाच्या गजरात भाविकांनी रांगेत उभं राहून दर्शन घेतलं।
शेवटच्या सोमवारी शहरातून खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. शेवटचा श्रावण सोमवार असल्याने वेरुळात भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून गेला. मंदिर परिसरात काही शिवभक्तांच्या वतीने भाविकांसाठी फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आलेल्या भाविकांनी मंदिर परिसरात दत्ताजी भाले या रक्तपेढीत रक्तदान केलं. तर श्रावण महिन्याच्या दृष्टीने भाविकांची संख्या लक्षात घेता महिनाभर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. रस्त्यावरती दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर गर्दीत वाढ झाली होती. यावेळी श्री घृष्णेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कुणाल दांडगे, विश्वस्त योगेश टोपरे, मिलिंद शेवाळे, राजेंद्र कौशिके, संजय वैद्य, रवींद्र पुराणिक, रेखाताई ठाकरे, व्यवस्थापक संजय जोशीसह मंदिर समिती विश्वस्त आणि पुजारी यांच्या वतीने व्यवस्थित व्यवस्थापन करण्यात आलं होतं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चोरीच्या घटना व व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची भाविकांशी अरेरावी व उर्मटपणाची वागणूक वगळता भाविकांचं शांततेत दर्शन झालं. तसेच मागील 3 सोमवारपेक्षा यावेळी भाविकांच्या गर्दीत घट झाल्याचं जाणवत होतं. मंदिर प्रशासनाच्या ठराविक कर्मचाऱ्यांच्या वतीने भाविकांशी अर्थपूर्ण संबंध जोपासून भाविकांना थेट गाभाऱ्यात प्रवेश देण्यात येत होता. ईडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे क्रांती चौक येथे गायरान धारकांचे जेल भरो आंदोलन. गायरान धारकांच्या जेल भरो आंदोलनाला क्रांती चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. छत्रपती संभाजीनगरमधील बाळापूर ग्रामपंचायतीचं ऐतिहासिक पाऊल. गावात दारूबंदीचा ठरावाची प्रभावी अंमलबजावणी. तर शेवटच्या 4थ्या सोमवारी सुद्धा श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. घृष्णेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्तात चोरट्यांनी मारलाय डल्ला. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.